हॅपी बर्थडे मम्मा, उडया हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मम्मा. कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सर तुम्ही बघितलं असाल काल लक्ष्मीचा बड्डे आम्ही केला, मस्तपैकी पार्टी केली. त्याच कपड्यावर मी वरती आलो आहे, कारण आज रात्री 12 वाजता पायलचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, समजलं? तर चला आता सुरुवात करतो मी डेकोरेशनसाठी काय काय तुम्हाला दाखवतो. मग डेकोरेशन सुरुवात करू. तर तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशनसाठी काय आणलं आहे. बलून्स आणल्यात आणि आमचं पूर्वीचे जे आमचं नेहमी आम्ही सेलिब्रेशन करतो ना, त्याचं चालू असतं सगळं. म्हणजे आम्ही ठेवतो, फेकून देत नाही. तर फक्त हे दोन गोष्टी घेऊन आणल्यात आणि हार्ट शेप बोलून आणल्यात. तर बघूया डेकोरेशन कसं म्हणते, तुम्हाला दाखवतो. पटपट पटपट करून घेतो. तर ही पट्टी आहे. ही पट्टी आता मी खोलतो, बघतो ह्यातून कसं बनते काय, मला पण काय माहीत नाही यातून. तर बघूया, आपण करू. पायल नको नको म्हणते. गेल्या वर्षी पण पायलचा बड्डे आपण केला नाही, ह्या वर्षी करा म्हणलं. गेल्या वर्षी ती नाराज झाली होती, बड्डे नको नको तिला नको वाटतं बड्डे करायला. पण करू आपण जरा, हे करते एवढं आपण पण करणं गरजेचं आहे. त्यासाठी कसं लागतं मी पहिलं बघते, कसं लागतं मला बघून दे पहिलं. वा, सुरुवातीलाच घाण झाली का? हां वा, छान छान. हे बघा, तुटलं खाली सगळं. सुरुवात करायची आधी तुटलं हे सगळं. हे बघा, हे सगळं तुटलं. फॅन बंद केला मी, तर इकडे तिकडे व्हायला लागली गोष्ट. हे बघा, हे असं केलं मी, आणि त्यातलं भरपूर काही तुटलं त्यातलं. त्यामुळं हे बघा तुटलं, हे त्यामुळे सगळं लपड झालं. तरी पण बलून वगैरे लावून मी ते सगळं व्यवस्थित करल, मग पूर्ण केल्यावर दाखवेल सगळं एकदम. जरा वेळ लागणार आहे सगळ्या गोष्टीसाठी. तर पहिलं डेकोरेशन करतो पूर्ण, मग तुम्हाला दाखवतो. घामाघूम झाले मागं बघा, कसं वाटतंय. अजून त्याला बलून वगैरे लावायचे. बलून लावता शिवरून तुम्हाला फायनल लुक झालं की दाखवतो. आता हे लावून घेतले नाही, हे आमच्याकडे ऑलरेडी होतं हॅपी बर्थडे मायला लाव, फक्त मागचं आणलं मी, आणि ते पण जर तुटलं त्यामुळे सगळं विस्कटले दिसत आहे. पण झोपताना ते मला परत काढावं लागणार आहे. कारण की ते उडते हवेमुळे, बिना फॅनचं जमत नाही. बघू शकता तुम्ही, फुल घामाघूम झालं मी, फुल फॅन बंद आहे सगळ्यावर. हे बघा, असा लुक दिसतोय. कसं वाटतं तुम्ही सांगा कमेंट करून. छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे आपल्या घरातल्या घरात, आणि मी फुल घामाघूम झालं, फुल. फॅन बंद आहे वरती, आणि बिना फॅनचं गरमीचं मी शर्ट घातलं आहे, फुल गरम होते. हे बघा, असं लुक केलेलं एकदम मस्तपैकी. कसं वाटतं तुम्ही सांगा कमेंट करून. पाहिलं थोडं आवरायला लागणार, थोडं फोटोशूट करू. आज जरा झोपायला उशीर होणार आहे, तरी चालेल, काय विषय नाही आहे. आपण थोडं आवरतो. हे पसारा किती झाले खाली, पसारा सगळा आवरतो, मग पाहायला बोलवतो. काय म्हणता का नाही? मग पाहिलं आपण सरप्राईज. हे बघा, सगळं आवरलं इथलं मस्तपैकी, आणि बलून फुटायला लागल्यात गरमीमुळं. मी परत बलून फुगून लावलं तिथं, सगळं फुटायला लागलं. त्यामुळे मी जास्त लोड घेत नाही, कारण कसं बड्डे झाल्यावर पण सगळे बलून काढावे लागणार आहेत आपल्याला, कारण फुटणार मी 10 वेळा डिचकणार. त्यामुळे एवढंच केलं आहे, साधं सिंपल. कसं वाटतं कमेंट करून सांगा. आता मी पाहायला बोलवतो, 11च वाजलेत, काही विषय नाही एवढं टायमिंगचा. बड्डे हे बघा फुटला का आहे आपला केक. केक पण वरती आणला आणि सगळं सेट बनलं आहे. फुगे फुटे लागलेत काही, आता डेकोरेशन सगळं बिघडणार आहे. त्यामुळे आपण पायला लवकर बोलून घेऊ. तर पायलला मी बोलवलं आहे आत्ता, आणि पायलला पहिला मी बाहेर जाऊन माईक लावणार आहे, म्हणजे कसं तिचा पण आवाज येईल. आणि मग तुम्ही तिचं एक्सप्रेशन बघा. खूप पसारा आहे मागं, आणि खूप घाईमध्ये करतोय, त्यामुळे तुम्ही समजून घ्या जरा. पायला त्या सक्षमीलावरती घेऊन येईल, हे फुटतेच सारखे, त्यामुळे पायला आले 1 मिनटं. तर पायलला मी बाहेर माईक वगैरे जाऊन दिलेलं आहे, आणि मी थोडं एक माईक घेतलं आहे. पायलकडे एक माईक आहे, कारण पायलचा पण आवाज रेकॉर्ड हवा आपल्या घरात, आणि छोटंच केलं आहे. तुम्ही बघा, आता केक वगैरे तुम्हाला दाखवलं सगळं मी. तर पायलची रिॲक्शन बघू आपण 1 मिनटं, चालू राहून दे. पायल, हां. या. हॅपी बर्थडे मम्मा, उडया हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मम्मा. कसलं भारी आवरलंय. वाह! हॅपी बर्थडे. थँक यू. ते जरा घाईत मला गरम पण लय झालंय, फॅन बंद केलाय मी. माहितीये, कळलंय फॅन बंद केला असणार आहे. कसं वाटलं तुला? भारी. कुठं वाटलं तुम्ही सरप्राईज करायला तुला? काय? कुठे लोक डेकोरेशन करायला वाटलं होतं? नाही, मी म्हटलं तू. माईक माईक. ओ ओ ओ ना.
गरम होते तिला पण. तर गाईच हो. आता सक्षमी झोपली. तर मला खूप आवडलंय. मला माहिती होतं हा काहीतरी करणार आहे वरती, कारण मला एवढ्या वेळ खाली ही बघ कशी माईकवर मारते. त्याने आम्हाला एवढ्या वेळ खाली बसवलं होतं. म्हटलं आता आहे आम्हाला मस्त सरप्राईज काहीतरी आणलंय, भारी सरप्राईज केलंय. थँक्यू थँक्यू. कसं सक्षमी वाटलं? बघ पप्पांनी किती छान केलंय. खूप छान वाटलं मला. वाव थँक्यू. तर चला आता केक कट करून घेऊ आपण. 12 वाजले नाही येत तरी पण केक कट करून घेऊ. कारण ओ आम्ही दोघंच नाही राहिलो. आमच्याकडे एक नन्नशी परी आहे. हो. तिचा पण जरा स्वभावाचं बघावं लागतं आपल्याला. तिला इरिटेट नाही होऊन देऊ शकत आपण. त्यामुळे आता आपण बर्थडे केक कट करू आणि केक कट केल्यानंतर सगळं परत काढायचंय मला हे. ती बघ कशी बघतीये. सगळं काढायचंय मला हे परत. जेवढं लावलं ते सगळं काढावं आपल्याला, कारण की ती डचकल फुगे फुटल्यावर रात्रीचे. हो बलून आणि काढते राहून फॅन ते लावले की चमकीचं. उडतं सगळं चमकीचं, उडतं हा सगळं रे फार उडतं, उडतं. बरोबर आहे. त्यामुळे सगळं काढावं लागणार आहे. तर चला मला आता गाईज खरंच खूप आवडलं. थँक्यू थँक्यू. जवळ ये थँक्यू. किती छान केलंय पप्पांनी. छान मस्त. हे ऍडव्हान्स सेलिब्रेशन होतं. उद्या आपण घरात फॅमिली सोबत करू. आता आमचं ॲज अ कपल म्हणून केलं बाबा, माझ्याकडून थोडंसं पाहिलं गिफ्ट सरप्राईज. गेल्या वर्षी पायलचा बर्थडे केला नव्हता आपण, तर ह्या वर्षी म्हणजे चांगला हा करू. नव्हते केला गेल्यास, तर ह्या वर्षी म्हणजे जरा चांगला अजून बर्थडे करू. मलाच आठवत नाही बघा माझा लास्ट टाइम बर्थडे केला नव्हता का केला होता. मला खूप आवडलंय. थँक्यू. हिने हलवलाय तो माईक सगळा. तर आता केक कट करून घेऊ. केक पण तू खूप छान छान असा आहे. तिला झोपव, ब्लॅक ड्रेस घाल, फोटो सेशन वगैरे करू आपण तुझा मस्त बेग बर्थडेचा. आवर ठीक आहे लवकर, तोपर्यंत मी सखीला घेतो. ठीक आहे. चला. तर पायाला मी चेंज करायला लावला आता. हे बघा बलून फुटले, तर तुम्ही समजून घ्या. मस्त छान असं. इकडे बघ पायल, इकडे बघ. फोटो पण काढतो मी तसेच. सक्षमी मी शांत बघते माझ्याकडे, काय करतोय पप्पा, काय करतोय पप्पा. तिला माहितीये पप्पांनी मम्मीला सरप्राईज दिलंय छान, म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही करणार, म्हणून ती एकटीच छान खेळतीये गाईज. आणि ही कॅन्डल बघा ना किती क्यूट आहे छोटीशी. आणि केक पण फेवरेट आणले माझा. छान लागतो केक. हा हा हा. कॉफी फ्लेवरचा केक आहे खूप छान. आणि हे डेकोरेशन पण केलंय. थँक्यू 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 थँक्यू. तर करायचं केक कट. हो आणि तू ये माझ्यासोबत. नाही नाही मी नाही येत. आपल्या दोघांचे पण फोटोज काढायचे. पण पहिलं केक कट करतो आता. तर आता केक कापून वेळ न वाया घालवता. तर आपण आम्ही केक एकदम बालिशपणा करतोय हे असं करून. तूच ह्याचा करतेस. अर्धा हात माझा फोटोसाठी केला गाईस, तुम्ही समजून घ्या. तर एवढं हा, त्याने बस. एवढे सगळं त्याने डेकोरेशन केलंय. तर मी एकटी केक कापणार, कसं वाटतं? मातीस. आणि ती बघ ती बघ ती बघ ती केक खायला लागली. सक्षमीचं चाललंय चुटुक चुटुक, तिचा हात खाते ती. क्यूट अशी कॅन्डल आहे. माचीस आहे ना माचीस वरती? माझीच मी ती एका टाकीने ठेवल्या होत्या. आहे 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 भेटलीये गाईस. आवाज आलाय. माचीस भेटली. आणि ब्लॉग चालू आहे का ते पण बघ एकदा, कारण स्पेस फुल झाला तर तुम्हाला माहिती काय होतं, सगळा मूड आमचा जाईल. नाही जाणार नाही, याला बघून माझा मूड राहील खाली. हा 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 लागलं 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 लागलं. लवकर या पप्पा लवकर या. तिला तिचं नख लागलेला आहे. काय 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 शोना काय 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 करती नाही. चला चला या या या. ती चला. तिला यायचं होतं मम्माच्या सोबत केक कट करायला. चला गाईज आपण केक कट करू. चला. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी मी म्हणतो बर्थडे की टू. मम्मा, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. मे सगळ्यात गॉड. पहिला केक माझ्या लाडक्या नवऱ्याला. थँक्यू सो मच. मी आता उठू का? मी लय वाकून बसलोय. थँक्यू सो मच उठतो गाईज मी जरा. प्रतीक. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे टू मी. एकटीच कर. हॅपी बर्थडे टू मी. तर खूप आता छान होतं हो, सरप्राईज. आता आवरा पटकन प्लीज. पिल्लूला घे तर. फोटो काढते तिला घेऊन. हम्म? तिला घेऊन फोटो काढू दे. एक फोटो काढते. बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे काहीच आमचा पायलचा. आणि
पायलचा सक्षमीचा पण झालाय, तुम्ही बघितला कालच्या ब्लॉगमध्ये. आम्ही एकत्र केलाय पण ब्लॉग वेगवेगळा केलाय. हा. तर पायलसाठी स्पेशल होतं, सक्षमीसाठी नॉर्मल होतं. नॉर्मल कारण कुठं सक्षमीचा होतं, पुढचा पण बर्थडे असणार आहे. सक्षमीचे दर महिन्याचे बर्थडे करतोय आपण. पायलच्या वर्षात एकदा आहे त्यामुळे. तर चला आता भेटू आपण उद्या. फॅन लावू पहिला, हा vlog कारण की काही होणार नाही. सक्षमीला खूप गरम झालंय guys. थांब जरा पहिलं ते मागचं काढतो. हो चाल, मी हेल्प करते तुला, आपण दोघं मिळून काढू पटकन. सक्षमी छोटी आहे म्हणून हे बघा आम्ही सगळे फुगे काढलेत. रात्रीचे फुगे फुटून ती घाबरायला नको म्हणून अख्खं भिंत रिकामी केली सगळी, आणि सगळं डेकोरेशन काढलं. सक्षमी मोठी असते तर आम्ही हे फुगे तोपर्यंत नसते काढले जोपर्यंत ह्याची हवा स्वतःच जात नाही, पण आता हे आम्हाला काढावे लागतं ते सक्षमीसाठी. ती दचकल खूप जोरात दचकल आहे ना रे. दसकल म्हणजे रात्रभर ती मग बसू. हो आता पटकन हे आवरतो सगळं आणि मग हो ती बघती आम्हाला आम्ही दोघं काय करतो. हे बघा फुगे सगळे बाहेर ठेवू आपण. ही गादी पण अशी आहे ना, बापरे पडलेच असते. हा अरे पडले असते जर ती गादी अशी आहे आपली एकदम स्पंजी. हे बघा रिकामी केली सगळी भिंत. सकाळ पायाला बर्थडे विश करायला कोण आले? प्रांजू दिदी आली आहे. सक्षमी बाळा हे बघ, प्रांजू दिदी आली मम्मीला पहिले बर्थडे विश करायला. उठल्या हा खायचं चहा बिस्किट तुला? नाही, मी आताच खाऊन आले. हो का? चहा आणि खारी. मम्मी आपली मम्मी म्हणतोय पायल सक्षमीच्या मम्मीचं चाला इथं नाश्ता मस्तपैकी. आज पाहायला पूर्ण सुट्टी आहे सगळे कामाला. तर फक्त दुपारचं तुला जेवण बनवायचं तुझं. मी कुठून बनवणार? तू म्हणला सगळ्या कामाला सुट्टी. दुपारचं तुझं जेवण म्हणजे तुझ्या कामाला सुट्टी म्हणजे तिच्या ऑफ प्रोफेशनल जो ती वर्क करते की व्हिडिओ करणं किंवा शूट करणं वगैरे प्रमोशन करणं, त्याला म्हटलं तू सुट्टी घे. संध्याकाळी पण पाहायला सुट्टी, कारण आज मम्मी मस्तपैकी खूप 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 दिवसानंतर आज करणार आहे बिर्याणी. बोलतं माझ्या तोंडाला पाणी आलंय काय सांगू. त्यामुळे पाहायला संध्याकाळी सुट्टी, फक्त पाहायला दुपारचं तिथं जेवण बनवायचं. सकाळचं काय नाश्ता बनवायचा तुझा? सकाळचा शिरा बनवायचा आहे. त्यात काय तर एवढं शिरा बनवलं काय? बरं मी बनवतो पायासाठी शिरा. चला स्पेशल ठीक आहे. आज माझ्याकडून पायाला शिरा कसा पण बनला तरी खायचा. हा कसाही बनला तरी खायचा. तर काय विषय नाही, आता बघूया आपण. आमचं तर काही सगळ्यात नाश्ते झालेलं आहे, मम्मीने केलेलं आहे. फक्त पायाला शिरा मी बनवणार आहे. फक्त तिला दुपारचं जेवण तिला बनवायचं आहे आणि रात्रीचं परत मम्मी बनवणार आहे. पायलसाठी डे एकदम स्पेशल म्हणून, कारण गेल्या वर्षी पायलचा बड्डे केला नसेल, ती नको करत होती म्हणून मी नव्हतं केला. पण ह्यावेळेस ती नको म्हणलं तरी मी ऐकलं नाही, मी केला. कारण समोरच्या माणसाचं कसं असतं, मला पण माझ्या बड्डे करूशी वाटत नाही, पण केल्यावर चांगलं वाटतं असं असतं ते. पण करूशी वाटत नाही असं. आता मोठं झालेलो आहोत, बड्डे खूप केलात, कॉलेज लाईफ खूप चांगली आम्ही एन्जॉय केलेली. असं की नाही की आम्ही खूप हे केलं आहे कॉलेज लाईफ, आम्ही एवढी भारी एन्जॉय केली काय ते बोलायच नको. आमचा ग्रुप कॉलेजमध्येच होता 20 ते 30 लोकांचा, 11वी 12वीपर्यंत. एवढा विचार करा तुम्ही किती एन्जॉय केला असेल. आमच्याच कॉलेजमधली तर लांबच आजूबाजूच्या कॉलेजमधली पण पोरं आमच्या ग्रुपमधली होती, असा विषय होता. तर चला आता दिवस कसा ते आपण बघूया. गाईज मला आज पूर्ण आराम आहे. माझी सगळी कामं आज प्रतीकने केलेली आहेत. मी फक्त माझ्यासाठी जेवण बनवून जेवलेली आहे, तेवढंच केलंय मी. शिरा राहिला, नाश्ता राहिला आज माझा. मला काम आलं, मी डायरेक्ट जेवण केलं, ते पण 3 वाजता जेवले मी आज. मी 4 तासांनी आलो. हा ना, का रे एवढा वेळ लागले तुला सोनू? खरंच मी विचारलंच नाही तुला. उन्हामुळे गाड्या किती सुटले आता भाई, वादळ किती, गाडी चालतच नाही लोक. ते पण गिरायक लांब गिरायक. आता आम्ही सक्षमीला अंघोळ घालून 2 जण जाणार आहे शॉपिंगला. सक्षमीच्या मावाकडून सक्षमीच्या मम्मीला गिफ्ट आहे. नाही मी नाही घेणार. पण आज सकाळपासून मी तुम्हाला जास्त ब्लॉगमध्ये नाही दिसली आहे, कारण मी सकाळपासून जास्त ब्लॉगच नाही घेतला आहे. आज मी थोडासा आराम केला आणि आता सक्षमीची आंघोळ करून झालेली आहे. सक्षमीला आज प्रतीकने झोपवलं आहे, ती पाळण्यात मस्त झोपली आता छान. मला जायचं आहे खाली किचनमध्ये. आज मला जेवण बनवायला सुट्टी आहे, पण फक्त कांदा कापायचा आहे मला. तर जाते पटकन कांदा कापून वरती येते का. आणि मला ड्रेस घालायचा आहे, तर त्यालासुद्धा अल्टर करून घ्यायचं आहे. तोच मी ड्रेस घालणार आहे, तुम्हाला दाखवते आता मी कोणता घालणार. तोच म्हणली आहे पण तुम्हाला दाखवलेला नाही आहे, तर तुम्हाला दाखवते. पहिला आपण कांदा कापूया, मग तुम्हाला ड्रेस दाखवते.
तर गाईज आज बड्डे स्पेशल आहे बिर्याणी. मी नाही बनवणार आहे, मम्मी बनवते तिकडं बिर्याणी. आणि बिर्याणीची रेसिपी आम्ही पहिलेच दिली आहे. तुम्ही आता कमेंट नका करू की बिर्याणीची रेसिपी द्या. 3-4 वेळा आपण बिर्याणीची रेसिपी टाकलेली आहे ब्लॉगमध्ये. तर आज मस्त खूप दिवसानंतर आपण बिर्याणी खाणार आहे, ते मम्मीच्या हाताची एकदम मस्त छान. मी रेडी नाही झाले कारण की मी आता परत खाली येऊन वरती गेले होते. साक्षी मी उठली होती, तिला परत झोपून आले. बघते म्हणलं मम्मीला काय मदत हवी आहे का थोडीफार. मम्मी आले आता किचनमधून बाहेर. आपण जाऊ किचनच्या आतमध्ये. चिकन बघा, एवढं सगळं चिकन आहे. मस्त चिकन बिर्याणी. मम्मी कांदा कमी आहे. नाही, मस्त वास सुटलाय ह्या मॅरिनेशनचा. आणि मस्त चिकन बिर्याणी आज खायची आहे. कंट्रोल होत नाही आता, कधी होईल असं झालंय चिकन बिर्याणी. सक्षमीचे पप्पा पण वरतीच बसले ते. आता सक्षमी उठली की तिचं आवरणार आणि तिला खाली ठेवून येणार. मग मी पण आवरते, म्हणजे सक्षमीला जेव्हा आवरेल तेव्हा मी पण ते वेअर करणार. घरात बड्डे करायचं म्हणलं तर काही म्हणलं एवढं खूप असं बोर होतंय. इथं काकू भाजी निवडत बसली, इथं पप्पा बसले, ते तिकडं मम्मी आहे, इकडं मी आहे. सोनू वरती येतात, करमत नाही. सक्षमी पण वरती. आता त्यांना खाली बोलवते. सक्षमी उठली की मग जरा इंटरेस्टिंग वाटेल माझा बड्डे. तर आवरून वगैरे झालेलं आहे माझं मस्तपैकी. माझा बड्डे नाही आहे आज, तरी पण माझं आवरून झालेलं आहे. आज मी खूप दिवसानंतर हा शर्ट घातलेला आहे, स्वेटशर्ट गरमीमध्ये. आणि आता होणार आहे गरम. आणि तुम्हाला आमचं माझ्या शर्टवरून पायल आणि सक्षमी आम्ही तिघांनी मॅचिंग केलेलं आहे. तर तुम्हाला बघायला भेटणार थोड्या वेळात. आम्ही जो पार्टी नाही थीम काय पिऊ. आता न्यू खाली काय पायल फिडिंग करते, त्यामुळे आपण खाली गेल्यावर व्लॉग घेऊ. हे बघा पायलचे कपडे, हे बघा पायलचे कपडे, ड्रेस. तुम्ही बघितलं असेल आम्ही पायलच्या घरी गेलो होतो. कपडे का म्हणला? ड्रेस. हां, इट्स ड्रेस. पायलच्या घरी गेलो होतो तेव्हा हे घेतला होता साक्षीने. साक्षीला उशीर आल्यामुळे साक्षीने पायलला दिला आहे. आणि तो खूप लूज आहे. तर हे बघा कसं आहे हा समोर लुक, कमेंट करून तुम्ही सांगा. आणि हा आहे माझा लुक, कमेंट करून सांगा कोण छान दिसत आहे, पायल की प्रतीक. हा शर्ट मी सोबत घेऊन चाललो आहे कारण हा स्वेटशर्ट आहे. फोटो व्हिडिओ काढल्यानंतर चेंज करून हा शर्ट घालला कारण गरम खूप होतं आहे मला आत्ता. आणि तुम्हाला सक्षमी दाखवतो. चला, ही बघा आमची सक्षमी. ए पिलू, मॅचिंग केलं आहे पप्पा. बोल तू. हो बोल 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 बोल. कशी दिसते मॅचिंग? बोल बोल. हां, बोला बोला. हो, सक्षमी आमची मॅचिंग केलं तिने. मम्मी पप्पा बोल. काहीच इमोजी लावली त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण काय गोड असते त्या मागून ती. हां, काय बोल ना तू. कधी बोलणार तू? हॅलो गाईज बोल. सक्षमीची झोप चांगली झाली म्हणून आज. आणि आपण आता निघूया खाली. ती रडायच्या आधी खाली सगळं तयारी झालेली आहे. कालच सगळं सजावट केली, त्यामुळे आज काय खाली सजावट नाही. आज नॉर्मल फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचं. कारण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायला गेलो की पायलचा आणि दादूचा बड्डे आजच आहे. सांगायचं विसरायला गेलो आहे का देवा. दादूचा बड्डे पण आजच आहे. दोघांनी काल जो केक आणला होता ना आम्ही, तो केक काय कट केला थोडासाच सेलिब्रेशनसाठी, तो परत ठेवून टाकला फ्रीजमध्ये. आज तोच केक दोघं पण कट करणार आहेत. कशाला उगाच वेस्टेज करायचं ना. केक आणणार तो कोण खाणार नाही, पडून राहणार घरात. परत आज आणायचा, परत तो राहणार. कुणी सांगितलं एवढं करायला? आपली जी एन्जॉयमेंट आहे ती आपण आपल्या पद्धतीने करत असते. काय तुम्ही पण करा. जास्त नाही करणं, नाही जास्त करा, जास्त कधी करू नका. थोडक्यातच एन्जॉयमेंट ठेवावी. नंतर असं नाही वाटलं पाहिजे उगाच जास्त केलं. तर पायात मध्ये आवडते. आणि खाली बिर्याणीची तयारी चालू आहे. बिर्याणी बनवायला खूप दिवसानंतर बिर्याणी खाणार. खूप. किती रुपये दिले ते? काय नाही 100 रुपयाचा. 100 रुपयाचा केक आण. 100 रुपयाचा केक आण. काकुनी पूर्ण 100 रुपये दिले ते मला केक आणायला. ठीक आहे, मी वाटी केक आणते छोटासा. हे जर बाबा मम्मीने पैसे लागते केक आण.
केक आण राहून दे केक. हो केक आण की हवा इधर आहे मम्मी इधर केक आण केक आण अरे काकू 100 रुपये पेस्ट्री पेस्ट्री एवढसा केक असतो फक्त एवढसा केक हे बघा बटत पैसे आहेत काकूचे 50 रुपये 150 रुपयाला केक भेटतो पण हे पैसे आपण दादूला देऊ खायला तो खायला उद्या काहीतरी बाहेर जाऊ आम तो खाईल ना काहीतरी आणि केक क्वालिटी आहे कशाला बस पासून की डिस्प्ले देतो काय त्यात प्रॉब्लेम आहे केक ऑलरेडी आपण आणलेला आहे काल कशाला विना करून पैसे वेस्ट करायचे ना केक ऑलरेडी आणलेला आहे एवढी आपण भारी बिर्याणी बनवली घरात तर विना करून कशाला परत केक अजून एक आणायचा आहे कालच नेक्स्ट बर्थडेचा केक खाल्लेला आहे घरे 150 रुपये मग मी दिलं किती रुपये कमी पडतो तुला डिस्प्ले टाकायला पैसे लय कमी मग खर्च कर की मित्रांनो अजून पैसे 450. जेव्हा पैसे होते तुझ्याकडे 1400 रुपये तेव्हा तुला म्हणलं डिस्प्ले टाक तेव्हा काय म्हणला मला नाही नको राहून द्या नको वडगावला गेले की टाकेल हा मग तेव्हा सुद्धा टाक म्हणतो जेव्हा इकडे पैसे होते 1400 रुपये म्हणलं दादा पैसे खर्च नको डिस्प्ले टाकून घे मोबाईलचा नाही मला वडगावला गेले टाकेल आता पैसे सगळे खर्च आणि सगळे पैसे खर्च मित्रांवर खर्च आहेत जा बसून नाही ओलू तर सगळे बनवतं काय एकामेकाला आता काय बोलायचं हे बघा तुम्ही पाहायला बघितलेलं आहे मला बघितलेलं आहे हे बघा हे हळदीला चालली कोणती तरी काकू एवढे काकूड साडे आहेत ना तरी तुम्हाला लॉग मध्ये 2 साडी दिसणार हे बघा पप्पाचं पण मॅचिंग झालेलं आहे सक्षमी सोबत आता आली झोपला आणि पप्पाने जसा शर्ट घातला का मॅचिंग फोटो माझा पहिला फोटो काय त्या गाण्या पप्पाचे घे सक्षमीला चेहरा नको दाखव आमचं चाकू पण मॅचिंग झालंय आज काहीच तर म्हणजे जायला त्या भिंगू आणि प्रांजल पिया दिदी आली आणि प्रांजल दिदी आलेली आहे सक्षमीच्या बड्डेला मामीच्या बड्डेला आणि सगळ्यात एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मोठी एका मोठी गोष्ट चालली बघा हे बघा मोठी गोष्ट काय हे बघा हा तुम्हाला रोज कशी दिसते व्लॉग मध्ये नाच बघा कशी दिसते बोला जरा 2 शब्द बोला काय बोलू पोरातल्या एकाचा बड्डे नाच म्हणून आवडला तिने लग्नात काय करते काय माहिती हा? लग्नात 4-5 साड्या बदलणार आहे का खूप छान हा एका दिवसात का नाही पण पोरग काय करते माहित नाही नाही पोरग लग्नच करणार आहे. आपलं सारखं लग्न तर करणारच आहे. लव्ह मॅरेज नाही करणार कुत्रो भावा ऐसा रात बिंडा तिनी रंगला कुठल्या आतापर्यंत कुठल्या लोकात लावलाय पोर लोकात लावलाय का नाही मग का पाच लोकात आता पास नाही का जरा 10वी हा 10वी पास झालंय सगळ्यांची कमेंट आलत्या दादूला किती टक्के पडलेत दादूला 64% पडलेत 64 इथून पुढे त्याची चांगली प्रगती होईल सोनू हा आणि सोबत आहे ना उभं मग आशीर्वाद दे त्याला त्याला म्हणून पाया पड बघू पाय पडतो का पोरग तुझा मम्मीची रील काढून घेतलेली आहे हो त्यांना मला ब्लॉग नाही घेऊन दिला म्हणली पहिली रील काढ तर काकू बघा ब्लॉग मध्ये घ्या काकूने मस्त गजरा बिजरा लावलाय एकदम टाकाटाक आवडलेलं आहे कारण पोराचा बड्डे आज तिच्या हे बघा म्हणून एवढं जोरात चाललंय सगळं हे काय दादूला पण मम्मी ओळखली आता दादू म्हणला हे देवा जेव्हा माझ्या बहिणीचा जन्म होईल त्याच दिवशी माझा पण जन्म होऊन देईल हा ना माझी बहिणी माझा जीव आहे हा तर फक्त डायलॉगच होता गाईस Yes. दादूला मी म्हणलं त्याला फोर्स करून करून खाली मी टिळा लावलाय त्याला सगळा वाकडा टिळा लावलाय त्याच्या आता कुठे तोंडाला जाणार? वाकडा लागलाय का रे नाही ना सरळ रील्स करायची का तुमची हो रील्स करू का गाणं नसेल दिलं हा होय. नाही तरी म्हणजे त्याला नाही आवडत तुम्ही पहिलाच नाही म्हटलं तर तो कसा येणार तुम्ही फायनली एक मिनिट आपण काकू चालली दादीला वावळायला हे बघा गाई बंद कर आवायला जरा पाय पड रे मम्मीच्या कधी सकाळी उठल्यास तर उठल्या पाय पडला का डायरेक्ट पाय आवाज कमी कर की इकडे बघ पण चला आता केक कट करून घेऊया तेच गाणं केलंस दुसरं गाणं सापडलं नाही तुला काय
कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे दोघांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गाईज. दोघांना पण गाईज, दोघं जण म्हणून मी गाईज म्हणतोय गाईज. मम्मी माझ्या सगळ्या व्हिडिओला कॉपीराईट लावणार आहे गाईज. दादू कुठे गेलाय हो, कशी व्हिडिओ काढली सगळी मोबाईल पाडला. अगं बोला घेऊ का नको हो रील स्टार. कट करणार घे बरं आता. नीट नाही सुद्धा ब्लर, सगळं ब्लर व्हिडिओ आला तो बाहेरचा दिसते की सगळी ब्लर दिसते.